हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे। तर आता वाजलेले 4:30 आणि मी ना चवळी शिजायला टाकलेली आहे। वल्या चवळी आहे। त्यानंतर इथे मी भांडी घासून आणलेली आहे। भांडी घासली आणि आता ना बाहेरचं काम चालू झालेलं आहे, म्हणजे बाहेर गुरांचं काम झालेलं आहे। आणि म्हणलं लाडू बाईला ना वट्टा झाडून काढ। सकाळी पाऊस आला होता ना, त्याच्यामुळं काही झाडून काढलं नव्हतं। आता म्हणलं झाडून काढ। आणि ही लाडूबाई लाडूबा कसं झाड येतंय, हिला म्हणलं पूर्ण वाटतं झाडून काढ। तिने हे घेतलं तिकडून आणजा तुळशी बसून पलीकडून, आणि खराटा घेऊन झाड येतंय। आज ना पिऊसुद्धीला सुट्टी होती, त्याच्यामुळं ना दररोज सवय लागलेली आहे 4 वाजता ना गुरांची कुटी करायची। आणि मग किचनमध्ये ना काहीतरी भाजी शिजायला घालायची, कारण की 5-5:30 वाजता त्या येत असतात शाळेतून। मग आले की त्यांना भूक लागत असते, काहीतरी खायला दे म्हणून मग पटकनी लवकरच स्वयंपाक करीत असते। आणि शेतातून आलं तरी मग लवकर जेवायची सवय आहे, त्याच्यामुळं मग 5-4:30-5ला मी स्वयंपाकाला लागत असते। तर आज थोडीशी लवकर लागले होते। आणि मग ना आता मी गायांचं शेण ओढून घेतलं ना, आता गायांखाली झाडून घेते। मग माझं हे रोजचं रुटीन आहे, म्हणजे गुरांचं शेणकुरवे करायला गेले ना तर शेगडीवरती ना काहीतरी भाजी शिजायला घालायची किंवा कुकर लावायचा डाळ भाताचा। आणि मग गुरांचं झाडून काढायचं, शेणकुरवं असतो ना, कुकर शिजतो। मग अधूनमधून ना बघायचं शिजलं का काही। आणि मग मी आता इथे झाडून घेते। आणि मध्ये ना 6 वाजता लाईट जायची ना, त्याच्यामुळं मग घरी असलं ना, आता शेतामध्ये काम नाही, त्याच्यामुळं घरी असलं मग लवकर स्वयंपाक करून घ्यायची लाईट जायच्या अगोदर, वाटण वगैरे काढून। आणि ह्या लाडूबाईंना सायकल खेळायला व्यस्त आहे। आज तिला ना शाळेतून फ्रॉक भेटलेली आहे, मला दाखवित आहे। आणि दाखव ना, छापून आहे का आणि हे तिकड आहे निघत्यात स्टिकर आहे, हे जिल्हा प्रतिमा शाळा दुपारी ना पावसाने वातावरण झालं होतं ना, त्याच्यामुळं ना कुटी करून घेतली होती आणि झाकून ठेवली होती, कारण की ना कोंबड्या ना कुटीस काढून टाकीत असतात, त्याच्यामुळं असे झाकून ठेवावं लागत असते। आणि तर ना मी सिद्धीला म्हणलं तर मला ना कुटी टाकायला मदत कर थोडीशी, बघा मग मला तर मदत करायला आलेली आहे। एक एक टाक, सगळ्यांना फुल टाक। बाहेरचं गोठ्यातलं काम जर उरकलं ना, तर मग आता किचनमध्ये आलेले मी जी घासलेली भांडी होती ती फळीला लावून घेत आहे। आणि ना मग म्हणलं चवळीच्या शेंगा शिजल्यात काय, म्हणजे चवळीचं दाणं शिजलं काय ते बघावं। तिथं माझी भांडी लावायचं चालले। आणि ना मग किचनमध्ये आलेलं मी पटकन स्वयंपाक करून घेत असते। काय झालं, आता लाईट जाईल। काय ग, हिला काहीच काम नाही, काहीच रंबा, बोलती का नाही काही? हू नाही, हा नाही, काहीच नाही। हिंड फिरव, नुसतं हिंड झालं, खाली टाकली का बोंबालली। इकडे बघ, इकडे 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 तू तिकडे बघ। गटुडा बघ, नको इकडे बघ, इकडे नको तिकडे बघ आंधळी।
सोड ना, सोड सोड, जा पिऊ इकडे. हाँ चला शूट शूट पण शूट 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 ही पोरगी फटका द्यावा चांगला. मम्मा मला मारलं चला फक्त हाताला लागू नको. आय डोकं, याचं नुसतं डोकं दिसत आहे. सरका सरका. आणि मी किचनमध्ये असले ना, लोडवूड करायला दोघी येतील तर ना पिहूला ना कौट खायचं होतं. त्याच्यासाठी ना गुळ किशीत होती. तिला म्हणलं होतं भाकर झाली ना माझी, मग तुला देईन कौट सोलून. तर नाही म्हणले, मला आत्ताच खायचं आहे आणि मी माझ्या हातानेच करणार आहे. आणि मला ना अशा किचनमध्ये असले ना लोडवूड करीत असतात आणि कामासुद्धा मदत करीत असतात. लसूण सोलून देतात, कधी भाजी वगैरे चिरायची असेल तीसुद्धा चिरून देत असतात. आणि इथं वरच डोकून बघत होता, त्यालासुद्धा खायचं. त्याला वाटलं त्याला देणार नाही, नुसतं डोकं डोकत होतं. आणि पिऊ ताई लाडकी त्याची ना, तो तिच्या पाठीमागच असं नुसतं माग असतो. आणि ती जर त्याला दिसली नाही, तो नुसतं सारखा आवाज देत असतो. तरी ते पिऊनी ना एवढा गुळ किसला त्याला निम्मा तर खाऊनच टाकला तसा. आणि ते मी मस्त अशा टम फुगलेल्या ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहे. फर्स्ट टाईम एवढ्या फुगलेल्या तव्यावरती, कारण तव्यावरती भाजत नाही, खालीच गॅसवरती भाजीत असते. आणि मग त्याच तव्यावरती ना 2-3 ढोबळी मिरच्या भेटल्या होत्या शेतामध्ये. मग त्याच म्हटलं आता तशाच राहून जात्यात, तशा ठेवल्या की मग अशा मिठातल्या आवडतात मला. तर कोणाकोणाला आवडतं अशा मिठातल्या. तव्यावरती ढोबळी मिरची टाकली, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं पाण्याचा शितोडा टाकून आहे ना झाकून ठेवायचं. आणि लाडूबाईला ना मी ते भांडी घासून आणायला सांगितली होती. मला थोडीच भांडी आहे, तेवढी घासून आण. एक कढई, एक तांबे आणि परतच होती, भाकरी झाल्या होत्या. आणि ही गुळ किसायला लागली. भाकरी जर झाल्या ना तव्यावरती ना, जर थोडेसे जर काही जर भाज्या उरलेल्या असेल, एखादं कारलं, ढोबळी मिरची किंवा शेंगदाण्याची मिरची चपत्या झाल्या ना लगेच टाकून घेत असते मी. आणि खूप छान चव देत असते त्या गरम गरम तव्यावरती ना. पाण्यात थोडा शितोडा टाकून आणि ना थोडीशी वाफ काढायची आणि पुन्हा गॅस बंद करून टाकायचं. त्या वाफावरतीच ना छान अशी आपली ढोबळी मिरची शिजून झालेली झाकण ठेवून. आणि मग यांना ना कौट खायचं होतं ना, गूळ घालून ना कौट दिलं. त्या कौटाचे 2 तुकडे करून दिले आणि त्याच्यातच खा म्हणलं. दोघींना 2 दिले आणि तू वरदलं सुद्धा त्याच्यातच लागत होतं, 2च होते. मग पिऊला मी ताटलीत दिलं, म्हणलं तू ताटलीत खावाई वाटीत. आणि मग त्याला द्या असं. त्याला जसं पिऊसला लागतं ना तसंच लागत असतं. आणि आमची खाण्याची जागा कधी इथं नसते, कधी पायरीवरती, कधी खाटावरती, कधी टी व्ही बघून सोफ्यावरती. आता तर टेम्पोवरतीच बसल्यात खात बघा. संध्याकाळचं आणि गावाकडचं जीवन ना वेगळंच असतं. वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नव्हतं ज्यांना सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आता ना स्वयंपाक झालेला होता, तर गायांना ना पाणी दाखवायचा टाईम झालेला होता. तर गायांना बघा अशा टक्का मका बघत होते. चारा खाऊन झाला तर बाय भेटत. श्री स्वामी.